लग्न होऊन ती नांदायला आली तेव्हापासूनच ती नाराज होती. कारण तिचा पती तिच्याहून 20-22 वर्षांनी मोठा होता. तरीही ती संसार करत होती. पण एका दिवशी तिच्या पतीचा मृतदेह शेतात पडलेला दिसून आला. त्यामुळे एकच खळबळ माजली. काही लोक त्या तरुण मुलीला विधवापण आल्याने हळहळ व्यक्त करू लागले, तर काही जणांनी तिच्यावरच शंका घेण्यास सुरुवात केली. गावात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. याउलट चर्चेतून सत्य शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते आणि पोलिसांनी ते पार पाडले. जे सत्य समोर आले ते 3 आयुष्याची राखरांगोळी करणार होते. मित्रांनो, पती पत्नी यांच्या वयात किती अंतर असावे याचे काही लिखित नियम नाहीत. हा ज्याच्या त्याच्या पसंतीने होणारा निर्णय असला तरी बहुतेकदा मुलींना पसंतीचा अधिकार दिला जातोच असे नाही. काही वेळा मुलीच्या मनाविरुद्ध तिचे लग्न लावून दिले जाते. पालकांसमोर काही चालत नसल्याने ती नांदायला जाते, संसार करते, पण तिचे मन काही संसारात रमत नाही. मन मारून ती जगत राहते. पूर्वीचा काळ होता जेव्हा महिलांना अजिबातच स्वातंत्र्य नव्हते, परंतु आता मात्र बहुतांशी नीतिनियम विधिनिषेध संपत चालले आहेत. जेथे प्रौढ वयातील महिलांचे पाय घसरत आहेत तेथे तरुणींची काय कथा. उत्तर प्रदेशातील खैरगडच्या बैरनी या छोट्या गावात एक तरुणी सून बनून आली. रोशनी नावाची ही तरुणी अवघी 23 वर्षांची नवतरुणी होती. तर तिचा पती सत्येंद्र कुमार हा तिच्यापेक्षा तब्बल 20-22 वर्षांनी मोठा होता. सत्येंद्र कुमारचे वय 43 वर्ष होते. त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो दुसरे लग्न करण्यासाठी मुली पाहू लागला. तेव्हा त्याने आपल्या वयाचे भान राखायला हवे होते. पण त्याला 23 वर्षांची रोशनी आवडली. त्याने तिला पसंत केले आणि तिच्या आईवडिलांना प्रलोभन दाखवून तिच्याशी लग्न केले. तो तिला घेऊन आला तेव्हा अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. तिला तो मोठ्या कौतुकाने फिरवत होता. तिला मिठीत घेताना त्याला फार आनंद होत होता. पण तिच्या सुखाचा मात्र त्याने कधी विचार केलाच नाही. दिवसामागून दिवस जात होते. तिच्या माहेरचे लोक काही ना काही निमित्ताने येत जात होते. यामध्ये तिचा भाचा गोविंद हाही होता. गोविंद अवघा 19 वर्षाचा नौजवान होता. तो तुंडला येथील एका महाविद्यालयात नर्सिंगचा विद्यार्थी आहे. तो वयात आला होता. त्याच्या मनात कामुकतेचे विचार फिरू लागले होते. त्यातच त्याला नात्याचा विसर पडला आणि तो मावशी रोशनीवर प्रेम करू लागला. रोशनी त्याची मावशी असली तरी ती तरुण होती, त्यामुळे त्याचा तिच्यावर जीव जडला. तो तिच्याशी नेहमी बोलू लागला, तिला भेटायला येऊ लागला. तिलाही त्याच्याशी बोलणे आवडू लागले. तिने पतीकडे स्मार्टफोन मागितला. आपल्या जवान बायकोला खुश करण्यासाठी सत्येंद्र कुमारने लगेचच तिला स्मार्टफोन घेऊन दिला. पण या फोनवरून ती भाचा गोविंदच्या संपर्कात राहू लागली. ती दिवसभर रिकामीच असायची. काहीच काम नसल्याने तिचा सगळा वेळ मोबाईलवर चॅटिंग करण्यात जायचा, तसेच रील्स बघण्यात जायचा. तरुण जोडप्यांचा रोमांस पाहून तिच्या मनात ही कामुक भावना जाग्या होत होत्या. पण तिचा पती मात्र वयाने जास्त असल्याने तिचे मन नाराज होत होते. त्या मानाने तिला तिचा तरुण भाचा गोविंद जास्त आवडत होता. त्यातच तो तिच्याशी गोड बोलत असल्याने त्याच्याशी बोलत राहावे असे तिला वाटत होते. दोघांतील संवाद वाढत गेला. नाते विसरून आता दोघे चेष्टा मस्करी करू लागले, चावटपणे बोलू लागले. ती त्याला मैत्रिणीवरून चिडवायची. तुला कोणी मैत्रीण भेटली नाही का रे? मनासारखी कोण भेटत नाही असे म्हणून तो वेळ मारून न्यायचा. मावशी म्हणायची, मनासारखी म्हणजे कशी पाहिजे? तेव्हा भाचा नेहमी वेगवेगळी उत्तरे द्यायचा. काही वेळा तो म्हणायचा, मला तुझ्यासारखी मैत्रीण पाहिजे. त्याचे हे उत्तर ती हसून हसून सोडून देत होती, पण मनातून मात्र हरकून जात होती. एकदा ती म्हणाली, मी तुझी मावशी आहे आणि तरीही तू माझ्याशी असे कसे बोलतोस? त्यावर तो म्हणाला, अगं मला खरोखरच तुझ्यासारखी मैत्रीण हवी आहे. त्यावर मावशी म्हणाली, पण मी तर तुझी मावशी आहे. पुढे गोविंद मावशीला म्हणाला,
माझी मावशी असलीस तरीही तू मला जर होकार दिलास तर मला चालेल. हे कसं शक्य आहे असे म्हणत मावशीने हा विषय बंद केला. पण तिच्या मनात कालवाकालव झाली. तिकडे त्याच्या मनातही चलबिचल झाली. तो दुसऱ्याच दिवशी तिला भेटायला आला. त्याला पाहून ती मनातून आनंदली, पण तिला कसे हे समजेना. ती घरात एकटीच असल्याने तो निवांतपणे तिच्याशी बोलत बसला. चहा पाणी झालं. तसा त्याने विषय काढला, माझी मैत्रीण होणार का असे त्याने तिला हळूच विचारले. ती काहीच बोलली नाही. तो तिच्याजवळ सरकत म्हणाला, मला माहीत आहे तू सुखी नाहीस. मला तुझे निराश मन बघवत नाही. मला तुला आनंदात बघायची इच्छा आहे. त्याच्या बोलण्याने तिचा संयम संपला. मनात प्रेमाचे उधाण आले. ती पटकन त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठीत आवळून घेतले. तिची चुंबने घेत तो तिच्या अंगावरून हात फिरवू लागला. अवघा 18-19 वर्षाचा नौजवान गोविंद मदमस्त रोशनीच्या कडक देहावरून हात फिरू लागला. त्या स्पर्शाने रोशनी पूर्णतः शहारून गेली. तिला कशाचेही भान उरले नाही. तिनेही त्याच्या ओठाला ओठ टेकवत चुंबनांची देवाणघेवाण सुरू केली. मग मात्र दोघेही मागे हटले नाहीत. म्हाताऱ्या नवऱ्यामुळे सुखापासून वंचित असलेली 23 वर्षांची रोशनी नौजवान भाच्यावर तुटून पडली. तर 19 वर्षाच्या गोविंदला स्त्रीदेह मिळाल्याने काय करू आणि काय नको करू असे झाले होते. दोघेही एकमेकांना कुस्करू लागले. पाहता पाहता कामक्रीडेला बहर आला. जोरदार समागमाने दोघेही तृप्त झाले. तिला पतीपासून जे सुख मिळत नव्हते ते गोविंदने दिले. गोविंद तर लहानच होता. त्याला ते सुख मिळालेच नसते जे रोशनीने दिले होते. दोघांनाही आता एकमेकांशिवाय चैन पडत नव्हते. गोविंद वेळ मिळाला की तिच्या घरी येत होता आणि दोघे शरीर सुखाचा आनंद घेत होते. याची कोणाला कानोकान खबर लागू दिली नव्हती. पण त्याचे नेहमी येणे सत्येंद्र कुमारला आणि त्याच्या भावासह अन्य नातेवाईकांनाही खटकत होते. गोविंद हा तिचा भाचा असल्याने संशय घेणेही कठीण झाले होते. दिवसामागून दिवस जात होते. आता तर रात्रीही गोविंद घरी थांबू लागला. तो थांबला की रोशनी पती सत्येंद्र कुमारला शेतात झोपण्यासाठी पाठवू लागली. मग मात्र सत्येंद्र कुमारच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती आपल्यापासून लांब राहते आणि तिचा भाचा गोविंदसोबत मात्र जवळीक करते हे त्याच्या लक्षात आलं होतं. याचे कारण न समजण्या इतका तो काही लहान नव्हता. त्याच्या सगळे लक्षात आले तेव्हापासून तो त्या दोघांवर लक्ष ठेवून होता. तसेच गोविंदला त्याने घरात येण्यास मज्जाव देखील केला. रोशनीवरही तो लक्ष ठेवून होता. पण या सगळ्यामुळे त्या दोघांच्या गाठीभेटी होणं कठीण झालं. दोघांनाही विरह सहन होत नव्हता. दोघांना एकत्र राहायचं असेल तर सत्येंद्र कुमारचा काटा बाजूला केला पाहिजे यावर रोशनी आणि गोविंद यांचं एकमत झालं. अखेर त्या दोघांनी सत्येंद्र कुमारचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे गोविंद अलीनगर कांजरा येथून सायंकाळच्या सुमारास बाहेर पडला आणि रात्री बैराणी गावात पोहोचला. पण गावात न येता तो गावाबाहेरच लपून राहिला. हे त्याने रोशनीला मेसेज करून सांगितलं होतं. रोशनीने तिकडे बाकी तयारी करून ठेवली होती. सत्येंद्र कुमार आल्यानंतर जेवण वगैरे आटोपले. त्यानंतर ते पती पत्नी झोपले. काही वेळाने सत्येंद्र कुमारला गाढ झोप लागली. तिने हे गोविंदला कळवले. गोविंद तयारीतच होता. तो रात्रीच्या काळोखात दबक्या पावलांनी तिच्या घराजवळ आला. तिने हळूच दरवाजा उघडून त्याला घरात घेतलं. सत्येंद्र कुमार गाढ झोपल्याची संधी त्या दोघांनी साधली. गोविंद सत्येंद्र कुमारच्या उरावर बसला आणि त्याचा गळा आवळून धरला. तर रोशनीने पती सत्येंद्र कुमार याचे पाय दाबून धरले. त्याला काहीच हालचाल करता आली नाही. गोविंदने जोराने गळा आवळल्याने त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. तो ठार झाल्यानंतर गोविंद आणि रोशनीने सुटकेचा निश्वास सोडला. आता मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार ते करू लागले. गावात नीरव शांतता होती. याचा फायदा घेत गोविंदने मृतदेह उचलला आणि तो घरातून बाहेर पडला. तो मृतदेह त्याने गावालगतच्या शेतात टाकला आणि तो आपल्या गावाकडे निघाला. रात्रीच्या वेळी वाहनांची काहीच व्यवस्था नसल्यामुळे
तो चालतच आपल्या गावी गेला. 4-5 किलोमीटर अंतर चालून तो गावात पोहोचला. तिकडे शेतात सत्येंद्र कुमारचा मृतदेह दिसून आल्याने गावात एकच खळबळ माजली. त्याला शेतात कोणी मारून टाकले याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. तो रात्री कशासाठी बाहेर गेला असे त्याची पत्नी रोशनीला विचारण्यात आले तेव्हा ती गोंधळली. तिला काहीच सांगता येईना. ती काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. तर दुसरीकडे सत्येंद्र कुमारच्या भावाने रोशनीवर संशय व्यक्त केला. तिचा भाचा गोविंद हा नेहमी तिच्या घरी येत होता. त्या दोघात काहीतरी संबंध होते याचा संशय सत्येंद्र कुमारला आला होता. त्यातून त्याची आणि रोशनीची भांडणे झाली होती अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. हे सगळं चालू असताना गोविंद ही आला. तो आपल्या मावशी रोशनीचे सांत्वन करत होता, परंतु त्याचे सगळे लक्ष पोलीस तपासाकडे लागले होते. पोलिसांच्या हाती काही लागू नये यासाठी तो धडपड करत होता. अखेरीस पोलिसांनी रोशनीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. घटना घडली त्या रात्री सत्येंद्र कुमार बाहेर कशासाठी गेला, त्याला कोणी बोलावलं होतं का, काही काम होतं का, असे प्रश्नामागून प्रश्न पोलीस रोशनीला विचारत होते. तिला काहीच उत्तर देत येता नव्हतं. अखेरीस तिचा धीर खचला. तिने सगळा घटनाक्रम उघड केला आणि पोलिसांनाही आश्चर्य वाटले. पोलिसांनी तातडीने गोविंदलाही ताब्यात घेतले. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली आणि अशा प्रकारे या केसचा छडा लागला. मित्रांनो, रक्तखेळच्या या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. भेटूया नवीन भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.